सो नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला प्रसाद रोही आणि मी घेऊन आलो एक तुमच्यासाठी खास गोष्ट. मी विमाननगरमध्ये लहानाचं मोठा झालो, पण मला आज गोष्ट कळली आहे की इथं एक छोटंसं मंदिर आहे म्हणून. हिडन अशा टेम्पलची गोष्ट आपण जाणून घेणार आहे आणि त्याचा इतिहास काय होता आपण तो जाणून घेणार आहे थोडक्यात. त्यासाठी आपण आजचा हा आहे, तर तुम्ही नक्की बघा पुढे. झाडे वगैरे वाढलेली आहे इथं, भरपूर सारखे बघू शकता तुम्ही. पायवाट आहे जायला. हे बघू शकता मंदिर तुम्ही. इतकं गजबजलेल्या ठिकाणामध्ये एवढं हिडन मंदिर आहे. सुंदर परिसर आहे असा. हे मंदिर वाघजाईचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. देवीचा तांदळा आहे इथं, छोटीशी मूर्ती आहे पितळेची. खूप जागृत मंदिर आहे हे. हा समोरचा जो आहे ना, हा वाला मेन आहे. ही देवी आहे, वाघजाईचं मंदिर आहे. खूप जागृत देवस्थान आहे हे देवीचे रक्षक आहेत, स्थानिक लोक सांगतात पुढचे. ही जागा बघितली आपण, ही सगळी विजाळाची जागा आहे. म्हणजे इकडचे स्थानिक सांगतात की या ठिकाणी पहिले वीज वारंवार पडायची, त्यामुळे जर आपण बघितलं इथले खडकपणे ना एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचे आहेत. तर नवरात्रीमध्ये या ठिकाणी भरपूर भाविक जण येतात. विमाननगरचे गावकरी सगळेजण, देवकर, बालघरे, सगळे म्हणजे इथले जे स्थानिक लोक आहेत पहिल्यापासून ते इकडे येऊन देवीची आराधना करतात. खूप जागृत देवस्थान आहे. तुम्ही जर बघितलं असते इथून थोड्याच अंतरावरती एक पलीकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं ना की एक म्हसोबाचं मंदिर आहे, ते पण खूप जागृत मंदिर आहे असं इकडचे स्थानिक लोक म्हणतात. सो इथल्या स्थानिक लोकांकडनं माहिती मिळाली होती की ही देवी नवसाला पै पावते, त्याच्यामुळे इकडे भरपूर जे भाविक लोक आहेत नवस करण्यासाठी येतात. तर तुम्ही अशा प्लेसला एकदा नक्की व्हिजिट द्या. विमाननगरमध्ये एवढी वर्दळ आहे, इथं नुसतीच सोसायटी आहेत, बिल्डिंग आहेत, पण त्यामध्ये असं एक छोटंसं मंदिर, हिडन मंदिर म्हणून आहे विमाननगरमध्ये. तर तुम्ही एकदा नक्की या, इथं व्हिजिट करा. आणि या मंदिराची आख्यायिका अशी होती, माझे मित्र ऋषिकेश बालघरे यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणे की त्यांचे पंजोबा लक्ष्मण बालघरे पाटील हे मुळशीवरनं या ठिकाणी आले होते. ही जागा जी होती त्यांनी ती विकत घेतली होती 1930 साली. तर त्याही अगोदरपासून हे मंदिर इथं अस्तित्वात होतं, वाघजाईचं अस्तित्व इथं होतं. असं लक्ष्मण बालघरे पाटलानंतर त्यांची अशी आत्तापर्यंत 6 पिढी इथं झालेली आहे. तर आत्ताच्या पिढीमध्ये मारुती बालघरे पाटील हे अजूनही आईच्या सेवेमध्ये रुजू आहेत. दर शनिवार अमावस्या पौर्णिमेला देवीच्या सेवेमध्ये असतात आणि तिथून त्यांची पुढची पिढी आत्ता दुसरी पिढी आत्ता चालू. विमाननगरचे सुप्रसिद्ध असे लुंकड बिल्डर आहेत की त्यांची वाईफ इकडे येऊन आईच्या सेवेमध्ये दर अमावस्या पौर्णिमेला सेवेमध्ये रुजू असते. तर एवढ्या मोठ्या बिल्डरची धर्मपत्नी येऊन जर इथे सेवा करत असेल, तर आईची सेवा करत असेल, तर हे किती जागृत मंदिर आहे ही गोष्ट समजली पाहिजे आपल्याला. तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट द्या.
सिद्धार्थ ऑप्टिमसच्या शेजारची जो मोकळा लँड आहे त्याच्यामध्ये बॅक साईडला हे छोटंसं मंदिर आहे. तुम्ही या आईच्या सेवेचा अनुभव घ्या आणि नक्की शेअर करा. ओके, थँक्यू.